सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः। अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा एक महत्त्वाचा चित्रपट येऊ घातलेला आहे। रणदीप हुडा याचं डायरेक्शन आहे, रायटिंग आहे आणि ॲक्टिंग आहे। अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर हे पूर्ण भारतीय म्हणजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती असलेलं असं एक परिचित असं नाव। आद्य क्रांतीचे प्रणेते, हिंदू महासभेचे जनक तर स्वातंत्र्यवीर सावरकर। माझे वडील प्राध्यापक मेघश्याम सावकार हे सावरकरवादी होते। यांना सावरकरांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या तत्वांबद्दल अतिशय आपुलकी होती। ते जर आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। सुधीर फडकेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती चित्रपट बनवलेला होता खूप पूर्वी। हा चित्रपट आलेला आहे। हा सगळ्या नवीन पिढीला माहिती होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। सावरकरांच्या कार्याविषयी नवीन पिढीला माहिती व्हावं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर सगळ्यांनी हा चित्रपट नक्की पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणदीप हुडाने तन मन धन असं ओतून हा चित्रपट तयार केलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्याला पाठिंबा देणं हे आपलं काम आहे। स्टे ट्यून रिव्ह्यूसाठी। हॅलो, हाय, नमस्कार मंडळी। आत्ताच आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहून आलो आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, प्रॉमिस केल्याप्रमाणे लगेचच रिव्ह्यू देते आहे। चित्रपट पाहिल्यावरती मग लगेचच रिव्ह्यू दिला तर ते एक चांगलं असतं, कारण ते सगळी ताज्या घडामोडी असतात। ते तुमच्या मनावरती एक इम्पॅक्ट असतो आणि तो इम्पॅक्ट आपल्याला कॅच करता येतो किंवा कॅच करता येतो। तर हा चित्रपट बनवलेला आहे रणदीप हुडाने। चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, ॲक्टिंग सर्व काही रणदीप हुडा आहे। हा चित्रपट एका हरियाणाच्या जाट मुलाने म्हणजे ॲक्टरने बनवलेला असा चित्रपट आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या तळमळीने तन मन धन ह्या सगळ्या गोष्टी त्याने एकत्र करून आणि हा चित्रपट बनवलेला आहे। अतिशय मेहनतीने त्याने हा चित्रपट बनवलेला आहे। तर ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं। बरेच जण सावरकरांना माफीवीर असं म्हणतात। सावरकरांचा सा उच्चारण्याची पण ज्यांची लायकी नाही असे लोक सावरकरांना जेव्हा माफीवीर म्हणतात तेव्हा खूप दुःख होतं। आणि रणदीप हुडाला असंच दुःख झालेलं आहे आणि त्याने अतिशय द्वेषाने हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुख्य म्हणजे सावरकरांच्या जीवनपटाचा, त्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत याचा आवाका इतका मोठा आहे, पण तरीही तो 2.5 तासामध्ये त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे शिवधनुष्य त्याने पेललेलं आहे। ॲक्टिंग तर खूप छान आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट अतिशय व्यवस्थित वेगवान आहे। नवीन पिढीला जर त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगायचं असेल तर त्यांच्या भाषेतला चित्रपट हवा, त्यांना समजेल असा चित्रपट हवा। हे रणदीपच्या लक्षात आल्यामुळे रणदीपने नवीन पिढीच्या अँगलने हा चित्रपट बनवलेला आहे। जसा कुठलाही बायोपिक असतो, जसे तुम्ही हॉलिवूडचे बायोपिक बघतात किंवा फॉरेनचे बायोपिक बघतात, त्याच धर्तीवरती हा आपल्या मातीमध्ये तयार झालेला हा चित्रपट आहे। या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी म्हणा किंवा कॅमेरा म्हणा किंवा एकंदरीत डायरेक्शन, म्युझिक हे सगळंच खूपच छान आहे। हे अतिशय तोडीस तोड आहे हॉलिवूड दर्जाशी। जर दर्जा म्हणजे हे करायचा असेल तर खरं तर आपला दर्जाच वेगळा आहे। आपण भारतीय लोक हे सर्वार्थाने सगळ्यात सर्वोत्कृष्ट असतो, हेच महत्त्वाचं आहे। तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या भारतीयांना, पूर्ण तमाम हिंदुस्थानाला पडलेलं एक अतिशय सुंदर सोनेरी असं स्वप्न, ज्यांनी सगळ्या तरुणांच्या मनामध्ये सशस्त्र क्रांतीची ज्योती ही तेवती ठेवली। सशस्त्र क्रांतीवरती त्यांचा गाढ विश्वास होता। अखंड हिंदुस्थान, अखंड भारत हे त्यांचं स्वप्न होतं। सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूमीश्च असं जे म्हणतात, म्हणजे थोडक्यात पूर्ण हिंदुस्थान जो आहे सिंधूपासून तर सागरापर्यंत जेवढे सगळे जण येतात ते सगळे भारतीय आहेत, ते सगळे हिंदू आहेत, अशी हिंदुत्वाची त्यांची भूमिका होती। मग त्याच्यामध्ये ज्यांची पुण्यभू आहे, ज्यांची पितृभू आहे, असे सगळेच जण, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते सगळेजण हिंदू आहेत
असा विचार सावरकरांनी मांडला. सावरकर नेहमी काळाच्या पुढचा विचार करणारे असे स्वातंत्र्य सैनिक होते. ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर होते. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना वीर असं म्हणतात. म्हणून वीर सावरकर ह्या शब्दामध्येच एक असा जाज्वल्य देशभक्ती तुम्हाला जाणवत असते. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. क्षणोक्षणी ते जे सगळे रोमांच आपल्या शरीरावरती उभे राहतात, त्या घटना आपण जगत राहतो. आपण त्या घटना जेव्हा पडद्यावरती बघतो तेव्हा क्षणाक्षणाला तुम्हाला कधी हसू येतं, कधी रडू येतं, कधी डोळ्यात हलकेच पाणी येतं, कधी कधी तुमचा खून खवळत आहे. अशा सगळ्या भावना रणदीपने ह्या चित्रपटामध्ये अगदी परफेक्ट मांडलेल्या आहेत. काही काही वेळेला असं वाटतं की रणदीप म्हणजे स्वतः सावरकर आहेत. इतकं त्याने परफेक्ट असं काम केलेलं आहे. तो काळ सगळा त्याने खूप छान उभा केलेला आहे. कारण हा सगळा 101 वर्ष जुना काळ आहे, 100पेक्षाही जास्त वर्ष जुना काळ आहे. तो सगळा काळ त्याने उभा केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की इंग्रजांनी आपल्यावरती अतिशय जास्त असे अत्याचार केले. सावरकरांना अंदमानामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली, त्यांना 2 वेळेची जन्मठेप झाली आणि कोणत्याही मोठ्या नेत्याला म्हणजे काँग्रेसच्या नेत्याला अशी शिक्षा झालेली नाही, कोणत्याही नेत्याला काळ्या पाण्याची शिक्षा झालेली नाही. ती फक्त सावरकरांना झाली आहे. म्हणजे सावरकर हे किती खतरनाक होते इंग्रजांच्या भाषेत सांगायचं तर. सावरकरांची त्यांना किती भीती वाटायची. 1857चा स्वातंत्र्य संग्राम याच्यावरती सावरकरांनी पुस्तक लिहिलेलं होतं आणि ते बऱ्याच क्रांतिकारकांनी वाचलेलं. याच्यामध्ये बरेच घटना ह्या घेतलेल्या आहेत. मदनलाल ढिंगरापासून तर भगतसिंगपासून सुभाषचंद्र बोस, आंबेडकर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सावरकरांच्या ह्याच्यामध्ये जे जे कॅरेक्टर्स येतात ते घेतलेले आहे. सावरकर आणि महात्मा गांधींचे विचार हे खूप वेगळे होते. सावरकरांना सशस्त्र क्रांती हवी होती तर महात्मा गांधींना अहिंसा हवी होती. आणि सावरकरांना हा अहिंसेचा रोमॅन्टिसिझम जो महात्मा गांधींचा होता हा अजिबातच पटत नव्हता. सावरकरांना असं नेहमीच वाटत होतं की सशस्त्र क्रांती जर केली, जर आपल्या तरुणांना सैन्यामध्ये जायचं असेल, सैन्यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून आपला जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा आपल्याकडे चांगले कुशल असे सैनिक असतील. आणि ह्याचा सगळ्याचा फटका जेव्हा आपलं चीनने आपल्यावरती आक्रमण केलं त्यावेळेस आपल्याला बसला. तर असे त्यांचे काळाच्या पुढचे विचार होते. ते कधीही कुठलीही जातपात मानत नव्हते, कुठलाही असा त्यांना हे नव्हता. त्यांचा एकच महत्त्वाचा शत्रू होता, तो म्हणजे ब्रिटिश. जर ब्रिटिशांनी आपल्यावरती अत्याचार केले तर आपली मातृभूमी सोडवण्याचं स्वप्न हे सावरकरांनी पाहिलं. आणि सावरकरांना स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुरुंगवास झाला. त्यांना गांधीजींच्या हत्येच्या वेळेस सुद्धा तुरुंगवास झाला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे गांधीजींच्या हत्येचा सावरकरांच्या मनावरती खरंच खूप परिणाम झाला. त्याचा त्यांना खूप त्रास झाला. कारण ज्या अहिंसेसाठी गांधीजी लढत होते, ज्या अहिंसेचं हे करत होते, गांधीजींचं एक उदाहरण आहे. ते म्हणतात की हे जे आहे रामराज्य जे आलं तर ते त्यागातून आलं. रामाने त्याग केला, सीतेने त्याग केला. तर सावरकर फक्त एवढंच म्हणतात, रामराज्य हे रावणाचा नाश करून आणि रामराज्य आलं. त्यामुळे आपल्या मातृभूमीकडे जो वाईट नजरेने पाहतो त्याला धडा शिकवलाच पाहिजे. असे जाज्वल्य आणि असे एकदम स्फोटक विचार सावरकरांचे होते. आणि ह्या स्फोटक विचारांचीच इंग्रजांना भीती वाटत होती आणि म्हणून त्यांना 2 वेळेस जन्मठेप झाली, काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इतक्या वेळेस त्यांना एकांतवास त्या जन्मठेपेमध्ये भोगावा लागला. त्यांचे भाऊ होते बाबाराव सावरकर, त्यांच्याशी त्यांची भेट होऊ दिली गेली नाही. त्या बाबाराव सावरकरांना सुद्धा खूप त्रास झाला. या सगळ्यामध्ये शांत समयीसारखी सावरकरांची पत्नी यमुनाबाई ही तेवत राहिली, ती सावरकरांना सपोर्ट करत राहिली. हे काम केलेलं आहे अंकिता लोखंडेने आणि बाबाराव सावरकरांचं काम केलेलं आहे अमित सन्यालने. तर अशी सगळी ही जी कास्ट आहे किंवा हा सगळा जो चित्रपट आहे, हा जो काळ उभा केलेला आहे, हा खरंच खूप छान आहे. चित्रपट जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला इतिहासातल्या थोड्याफार गोष्टींची तोंडोळं खसणं गरजेचं आहे. कारण कोणत्या इतका वेगवानपणे चित्रपट चालतो, त्यामुळे तुम्हाला जर काही थोडेफार माहिती असतील घटना तर तुम्हाला त्याचा लगेचच
काय म्हणतात तुम्ही रिलेट होतात त्या गोष्टींशी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्षणाक्षणाला तुमच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. क्षणाक्षणाला तुम्हाला काही गोष्टींमध्ये हसू येतं, काही गोष्टींमध्ये तुम्हाला रडू येतं. तर असा काळाचा पुढचा विचार सावरकरांनी मांडला आणि तो रणदीप हुडाने आपल्या नवीन पिढीच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावरकरांचं कार्य हे नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रणदीप हुडाने केलेलं आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाला रेटिंग न देता मी 10 on 10 म्हणेल, कारण खूप महत्त्वाचं म्हणजे त्याने हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. हा हिंदुत्ववादी विचार म्हणजे फक्त सनातनी धर्म म्हणजेच हिंदुत्ववाद नाही, तर जैन, ख्रिश्चन, शीख हे सगळेजण हे हिंदू आहेत असं सावरकरांचं म्हणणं आहे. अखंड भारत हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं, पण 1947 साली जी फाळणी झाली त्याचं सगळ्यात जास्त दुःख हे सावरकरांना झालं. आणि सावरकर नेहमी गांधीजींना सांगत होते, तरीही गांधीजींनी गोष्टी ऐकल्या नाही आणि फाळणीमध्ये पाकिस्तान आपल्याला द्यावा लागला. आणि ज्या लोकांना सावरकरांबद्दल काहीच माहिती नाही आहे, ज्यांच्या आजोबांच्या डोक्यावरती असा मुकुट येऊन पडला होता पंतप्रधान पदाचा आणि ते लोक सावरकरांना माफीवीर म्हणतात, खरंच खूप दुःखद गोष्ट आहे आणि खूप शरमेची गोष्ट आहे. ज्यांना सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल काहीच माहिती नाही आहे, त्यांची लायकी नाही आहे त्यांच्याबद्दल बोलण्याची, त्यांच्या पायापाशी उभं राहण्याची सुद्धा, असे लोक जेव्हा सावरकरांबद्दल असं बोलतात तेव्हा आपला खून खोललाच पाहिजे. आपल्या सगळ्यांनी हे मनात आणलंच पाहिजे, कारण सावरकरांवरती जे अत्याचार झाले आणि सावरकरांनी जे भोगलं ते ह्या कोणालाच भोगावं लागलेलं नाही आहे. हे मस्तपैकी सगळेजण मस्त काय म्हणतात त्याला ब्रिटिशांच्या बरोबर त्यांच्या बायकांच्या बरोबर मस्त पार्ट्यांमध्ये रमत होते. अशा वेळेला सावरकर अंदमानामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यामुळे या सगळ्या लोकांना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही आहे. जेव्हा सावरकरांनी क्रांतीचे बीज हे लोकांमध्ये सगळ्यांमध्ये असे पेटवले, ते स्फुल्लिंग असं चेतवत ठेवलं, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. असा एक गैरसमज आहे की आपल्याला अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं, तर हा गैरसमज पूर्णपणे मनातनं काढून टाका. असे सगळे क्रांतिकारक होते. या सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्या पुण्यभूमीसाठी, आपल्या मातृभूमीसाठी जे काही बलिदान दिलं, त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना हे स्वातंत्र्य उपभोगायला मिळतं आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याची किंमत ही खूप जास्त आहे, कारण या स्वातंत्र्यासाठी त्या सगळ्यांच्या प्राणांची आहुती गेलेली आहे. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. या सगळ्या चित्रपटाबद्दल मला खूप छान वाटलं. क्षणोक्षणी ऊर असा भरून येत होता. त्या घटना पाहताना चीड येत होती, संताप वाटत होता आणि कुठे कुठे दुःख होत होतं, डोळ्यात पाणी येत होतं. असे सगळ्या संमिश्र भावनांनी हा चित्रपट मी बघितलेला आहे. आज फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं, मी सावरकरांच्या प्रती कृतज्ञ आहे. त्यांना वंदन. धन्यवाद.